व्हिटॅमिन डीचा जेव्हा विषय निघतो तेव्हा सगळ्यांच्या मनात एक प्रश्न नेहमीच असतो की हे व्हिटॅमिन डी नेमकं कुठल्या अन्नपदार्थांमधनं मिळतं. बऱ्याच जणांनी हे ऐकलं असतं की व्हिटॅमिन डी फक्त मांसाहारी पदार्थांमध्ये आहे. यात कितपत तथ्य आहे? मग शाकाहारींना व्हिटॅमिन डी कुठनं मिळणार? चला आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेऊयात की व्हिटॅमिन डी हे नक्की कुठल्या अन्नपदार्थांमधनं मिळतं. नमस्कार, मी डॉक्टर तेजस. जस्ट फॉर हार्टच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. मागच्या आठवड्यापासून आपण व्हिटॅमिन डी वरती एक सिरीज बघतोय. मागच्या आठवड्यामध्ये आपण बघितलं की व्हिटॅमिन डी हे शरीरामध्ये सुद्धा तयार होतं आणि ते नेमकं कुठे आणि कसं तयार होतं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात की हे व्हिटॅमिन डी अन्नपदार्थांमधनं मिळतं का आणि ते कुठल्या अन्नपदार्थांमधनं मिळतं आणि अन्नपदार्थांमधून व्हिटॅमिन डी ची गरज पूर्ण होऊ शकते का. व्हिटॅमिन डी चे स्रोत समजून घेण्यापूर्वी आपण आपल्या डोळ्यासमोर 600 हा आकडा लक्षात ठेवूयात. याचं कारण असं की आपल्याला दररोज साधारण 600 इंटरनॅशनल युनिट्स इतक्या व्हिटॅमिन डी ची गरज असते. आता जेव्हा आपण व्हिटॅमिन डी चे अन्नपदार्थ बघणार आहोत तेव्हा प्रत्येक अन्नपदार्थातनं साधारण किती व्हिटॅमिन डी मिळतं हे मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपली रिक्वायरमेंट पूर्ण होण्यासाठी 600 IUची आपल्याला कुठला अन्नपदार्थ किती प्रमाणात खावा लागणार आहे आणि खरोखरच व्हिटॅमिन डी अन्नातून मिळणं किंवा पुरेसं मिळणं हे शक्य आहे का. चला सुरुवात करू. पहिल्यांदा आपण बघूयात ब्रॉड कॅटेगरी की वनस्पतीजन्य पदार्थ आणि प्राणीजन्य पदार्थ. तर एक लक्षात ठेवा, वनस्पतीजन्य पदार्थांमधून फारसं व्हिटॅमिन डी मिळत नाही. प्राणीजन्य पदार्थांमध्ये व्हिटॅमिन डी असतं. आता त्यातही काही ठराविक प्राणीजन्य पदार्थांमध्येच व्हिटॅमिन डी उत्तम प्रमाणात असतं. उदाहरणार्थ सगळे मासे किंवा फिश. तर हे मासे विशेषतः जे तेलकट मासे असतात किंवा तेलाचं प्रमाण ज्याच्यात जास्त असतं असे मासे, त्यामध्ये व्हिटॅमिन डी हे उत्तम प्रमाणात असतं. कारण व्हिटॅमिन डी हे फॅट सोल्युबल व्हिटॅमिन आहे, म्हणजे तेलामध्ये किंवा फॅट्समध्ये विरघळणारं व्हिटॅमिन आहे. तर या माशांमध्ये साधारण व्हिटॅमिन डीचं प्रमाण प्रति 100 ग्रॅमसाठी 200 IU किंवा 300 IU पर्यंत असू शकतं. म्हणजे जर तुम्ही दररोज 200 ग्रॅम मासे खाल्लेत तर तुम्हाला व्हिटॅमिन डी पुरेसं मिळणार आहे. पण तुमच्या लक्षात येईल की हे इतक्या प्रमाणामध्ये मासे दररोज खाणं हे काही आपल्याला शक्य होत नाही. पण मासे हा व्हिटॅमिन डीचा एक चांगला स्रोत आहे, हे मात्र पक्का. आता वळूयात दुसऱ्या स्रोताकडे. तुमच्या डोक्यात येईल की आता मासे म्हणजे चिकनमध्ये पण व्हिटॅमिन डी चांगलं असेल. चिकनमध्ये व्हिटॅमिन डी जरूर असतं, पण त्याचं प्रमाण माशांपेक्षा बरंच कमी असतं. म्हणजे साधारण 100 ग्रॅम चिकनमध्ये जे साधे आपले लीन पीसेस असतात त्यामध्ये साधारण 10 इंटरनॅशनल युनिट व्हिटॅमिन डी असतं. म्हणजे खूपच कमी, साधारण 1 व्हिटॅमिन डी असतं माशांच्या तुलनेमध्ये. म्हणजे विचार करा, तुम्हाला रोजची 600 इंटरनॅशनल युनिटची गरज पूर्ण करण्यासाठी तुम्हाला 60 पट 100 ग्रॅमच्या इतकं चिकन रोज खावं लागेल, जे अशक्य आहे. चिकन लिव्हरचा विचार केलात तुम्ही तर त्यात साधारण 50 ते 60 इंटरनॅशनल युनिट्स व्हिटॅमिन डी असतं 100 ग्रॅममध्ये. इतकं चिकनचं लिव्हर दररोज खाणं आणि ते त्या पट्टीमध्ये खाणं हे सुद्धा आपल्या सगळ्यांना शक्य नाही. अशाच प्रकारे मटनमध्ये किंवा इतर मांसाहारी पदार्थांमध्ये सुद्धा व्हिटॅमिन डी असतं. पण त्याचं प्रमाण तुमच्या लक्षात आलं असेल की ते रोजची गरज भरून काढण्यासाठी पुरेसं नाही आहे किंवा तितकं चांगलं नाही आहे. आता अंड्याबद्दल तुमच्या मनात विचार येईलच की मग अंड्यात व्हिटॅमिन डी असतं का. आता हल्ली क्रेज आहे की अंड्याचा पिवळा भाग टाकून द्यायचा आणि फक्त पांढरा भाग खायचा. जर तुम्ही असं करणाऱ्यांपैकी असाल तर तुम्हाला व्हिटॅमिन डी अंड्यातनं निश्चितच मिळणार नाही. कारण आपण मगाशीच पाहिलं की व्हिटॅमिन डी हे फॅट सोल्युबल व्हिटॅमिन आहे. ते फक्त फॅट्समध्ये तुम्हाला सापडेल, फॅट ज्याच्यामध्ये आहेत अशा घटकात सापडेल. आणि अंड्याच्या पांढऱ्या भागात फॅट्स तसे नाहीत. त्यामुळे अंड्याच्या पिवळ्या भागामध्ये बघायला गेलात तर तिथे फॅट्स आहेत आणि त्यामुळे व्हिटॅमिन डी सुद्धा आहे. साधारण एका अंड्यामध्ये बघायला गेलं तर साधारण 30 ते 40 इंटरनॅशनल युनिट्स व्हिटॅमिन डी असतं. मग तुम्हाला जर का 600 युनिटची तुमची गरज भरून काढायची असेल तर अंडी बघा तुम्हाला किती खायला लागतील, साधारण 20 अंडी दररोज खायला लागतील, जे केवळ अशक्य आहे. त्यामुळे तुमच्या लक्षात येईल आता की व्हिटॅमिन डी जरी मांसाहारी पदार्थांमध्ये असलं तरी रोजची आपली गरज भरून काढण्या इतकं कॉन्सन्ट्रेशन त्याचं मांसाहारी पदार्थांमध्ये सुद्धा नाही. त्यामुळे
मांसाहारी पदार्थ सुद्धा पुरेसे नाहीत तुमची गरज भरून काढायला. मग शाकाहारी पदार्थांमध्ये असे कुठलेच पदार्थ नाहीत का की त्यात व्हिटॅमिन डी आहे? तर ओरिजिनली शाकाहारी पदार्थांमध्ये किंवा वनस्पतीजन्य पदार्थांमध्ये व्हिटॅमिन डी नाही. पण काही पदार्थांचा विचार केला, फॉर एक्झाम्पल मशरूम्सचा विचार केला, तर मशरूम्स वाढवताना जर UV रेज वापरले असतील किंवा UV रेजच्या अंडर मशरूम्सची शेती केली असेल तर त्या मशरूम्समध्ये व्हिटॅमिन डी असतं, चांगल्या प्रमाणात असतं. पण ही खरंच UV रेजच्या अंडर त्याची शेती केली आहे का किंवा UV रेज वापरलेत का या मशरूमची वाढ करताना, याचं माहिती याची फारच थोड्या मशरूम्सच्या ब्रँड्सवरती किंवा त्याच्या पॅकेजिंगवरती असते आणि फारसे असे मशरूम्स भारतामध्ये सध्या अवेलेबल नाही आहेत. त्यामुळे आपल्याला नेहमी जे मशरूम्स मिळतात ते UV रेजच्या अंडर तयार केलेले नसतात आणि त्यामुळे त्याच्यात व्हिटॅमिन डी असं नसतं पुरेसं. दुसरा स्रोत व्हिटॅमिन डीसाठी तुमच्या डोक्यामध्ये येईल की दूध. दूध खरं तर शाकाहारींना चालतं पण ते प्राणीजन्य आहे. मग दुधामध्ये व्हिटॅमिन डी असतं का? तर याचं उत्तर सुद्धा असं आहे की नाही, दुधामध्ये मूलतः व्हिटॅमिन डी नसतं. जर दूध हे फॉर्टिफाईड असेल म्हणजे त्याच्यामध्ये व्हिटॅमिन डी वरून घातलं असेल तर दुधामध्ये व्हिटॅमिन डी असू शकतं. ते सुद्धा साधारण 100 ml ला 50 ते 60 इंटरनॅशनल युनिट्स. आणि असं दूध सुद्धा भारतामध्ये काही खूप ब्रॉडली अवेलेबल आहे असं नाही. फार कमी ब्रँड्स असतात ज्याच्यामध्ये हे व्हिटॅमिन डी वरून घातलेलं असतं किंवा फॉर्टिफाईड असतं आणि ते काही ठराविक ठिकाणी अवेलेबल असतं, महाग असतं. त्यामुळे सगळ्यांना दुधातनं व्हिटॅमिन डी मिळेल असंही नाही. काही ब्रेकफास्ट सिरियल्स हल्ली मिळतात जे व्हिटॅमिन डीनी फॉर्टिफाय केलेले आहेत, पण त्यात सुद्धा व्हिटॅमिन डीचं प्रमाण पुरेसं नाही पहिली गोष्ट, आणि ते खूप जास्त प्रमाणात खावे लागतील त्यातनं पुरेसं व्हिटॅमिन डी मिळवायचं असेल तर. आणि ते इतक्या प्रमाणात खाणं काही इतर दृष्टीने चांगलं नाही. म्हणजे व्हिटॅमिन डी हा काही एकच मुद्दा लक्षात ठेवून चालत नाही. त्या फॉर्टिफाईड सिरियल्समधनं मिळणाऱ्या कॅलरीज किंवा त्यातनं मिळणारी कर्बोदकं, त्याच्यावरती केलेलं प्रोसेसिंग, हे सगळं लक्षात ठेवायला लागतं आणि तेव्हाच एखाद्या पदार्थाचा आपण सर्वांगीण विचार करू शकतो आणि त्याचा आहारात समावेश करू शकतो. त्यामुळे तुमच्या आता लक्षात आलं असेल की आपल्या आहारातनं फारच थोडे असे पदार्थ आहेत की जे व्हिटॅमिन डीने समृद्ध आहेत किंवा खूप जास्त व्हिटॅमिन डी त्याच्यामध्ये आहे. काही थोडे पदार्थ आहेत ज्याच्यात व्हिटॅमिन डी अतिशय कमी आहे, जी रोजची गरज तुमची भागवू शकत नाही. त्यामुळे व्हिटॅमिन डीसाठी सगळ्यात उत्तम स्रोत कुठला आहे असं म्हणाल तर तो म्हणजे सूर्यप्रकाशामधून आपल्या शरीरात तयार होणारं व्हिटॅमिन डी. थोडक्यात सूर्यप्रकाशामध्ये दररोज जाणं, जेव्हा जेव्हा शक्य असेल तेव्हा सूर्यप्रकाशाचा वापर यासाठी करून घेणं. मग तुमच्या मनात प्रश्न येईलच आता की सूर्यप्रकाशात जर का जायचं व्हिटॅमिन डीसाठी तर ते कधी, किती वाजता, किती वेळ, पावसाळ्यामध्ये काय करायचं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळणार आहेत पण माझ्या पुढच्या व्हिडिओमधनं. त्यामुळे व्हिटॅमिन डी वरची ही सिरीज मुळीच चुकवू नका. यातला प्रत्येक व्हिडिओ आवर्जून बघा आणि तुमच्या शंका, प्रश्न जे काही असतील ते व्हिडिओच्या कमेंट्समध्ये जरूर विचारा, जेणेकरून तुम्हाला व्हिटॅमिन डी बद्दल अगदी इत्थंभूत माहिती होईल आणि तुमचं व्हिटॅमिन डी उत्तम ठेवायला यामुळे नक्कीच मदत होईल. चला, या नोटवरती आज इकडे थांबूयात. पुन्हा भेटूयात लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या जस्ट फॉर हार्टच्या यूट्यूब चॅनलवरती. धन्यवाद.